आपण होतं कोर्टाचा निर्णय सगळ्यांनी मान्य करावा तुर्तास आपण होतं तोपर्यंत सुपर न्यूमररी म्हणजे राज्य सरकारने खरं तर हे आरक्षण आता लागू करावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। इतकंच नाही तर मराठा समाजात जो सकाळपासून आपण बघतोय खूप पॉझिटिव्ह होता, सकारात्मक होता की निकाल आपल्या बाजूने लागेल, मात्र अचानक निकाल आता हा रद्द करण्यात आलाय, विरोधात निकाल गेलेला आहे। त्यामुळे कोणीही भावनांचा उद्रेक करू नका, कोरोनाचा हा कठीण काळ आहे, शांततेने हा निकाल घ्या आणि पुढची पावलं उचला असं एक प्रकारे आवाहन सुद्धा संभाजी राजे यांनी केलेलं आहे। आपण बघतोय खूप महत्त्वाचा निर्णय आहे। आपण बघतो मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकलेलं नाही। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। अमोल, आपण बघतो एकीकडे संभाजी राजे विनंती करतात की कोणताही उद्रेक करू नका, दुसरीकडे विनोद पाटील यांनी म्हटलं की आता राज्य सरकारची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची आहे। सर्वसामान्य मराठा आंदोलक आहेत, मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या नेमक्या या सगळ्याबाबत काय प्रतिक्रिया आहेत? कारण सकाळपासून कुठेतरी खूप सकारात्मक वातावरण होतं की वाटत होतं की निकाल आपल्या बाजूने लागेल आणि अचानक हा रद्द करण्यात आलेला निकाल। मनुश्री, मराठा समाजाला आता धक्का बसलेला आहे, कारण की खूप मोठी लढाई सुरू होती, मात्र त्या लढाईमध्ये मराठा समाजाला आता अपयश आलेलं आहे आणि त्यामुळे आता साहजिक आहे की मराठा समाजातील जे पदाधिकारी आहेत, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आहेत, ते आता संतप्त झालेले आहेत। मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती आहे आणि त्यामुळे कुठलाही उद्रेक होऊ नये यासाठी मराठा समाजातील जे नेते आहेत त्यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे। मात्र अजूनही मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे। आता काही वेळापूर्वीच त्यांनी आंदोलनाची देखील घोषणा केलेली आहे आणि ठिकठिकाणी आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे त्याचा निषेध खरं तर आता मराठा समाजाने केलेला आहे। केंद्र सरकार योग्य पद्धतीने बाजू मांडत होतं, मात्र राज्य सरकार कुठेतरी कमी पडलं अशा प्रकारची भावना पदाधिकारी व्यक्त करतात आणि त्यामुळे आता नेमकं पुढे काय होणार आहे, राज्यामध्ये पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पेटणार की काय अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नेमकं आता आज काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो अतिशय धक्कादायक आहे असं मराठा समाजातील नेत्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, कारण की मोठ्या संख्येने आपण पाहिलं तर अनेक जण या मराठा आरक्षणावर लक्ष ठेवून होते। काय सांगाल, आज निर्णय आलाय? मराठा समाजासाठी हा काळा दिवस आज आलेला आहे। सुप्रीम कोर्टाने भेदभाव करून या ठिकाणी हा निर्णय दिलेला आहे। मराठा समाज याने अजिबात समाधानी नाहीये। केवळ मराठा आरक्षण हे 50% वर जात आहे म्हणून त्यांनी रद्द केलेलं आहे, परंतु त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे होतं की 21 राज्यांमध्ये 50% वर आरक्षण गेलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही, केवळ मराठ्यांच्या विरोधात निकाल दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाने त्यांची काळी डोळ्यावरची काळी पट्टी काढून निर्णय द्यायला पाहिजे होता, अशा पद्धतीचं आमचं हे आहे। बाजू मांडण्यात कोण कमी पडलं? नक्कीच राज्य सरकार बाजू मांडण्यामध्ये कमी पडलेलं आहे। राज्य सरकारच्या वतीने वकिलांनी ज्या पद्धतीने उपस्थित राहिलं पाहिजे ती उपस्थिती, राज्य सरकारच्या वतीने जे कोऑर्डिनेशन वकिलांमध्ये झालं पाहिजे होतं ते वकिलांचं कोऑर्डिनेशन झालेलं नाही। त्यानंतर आयोगाचं जे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आवश्यक होतं ते झालेलं नाही। या सगळ्या गोष्टींमध्ये राज्य सरकार कमी पडलेलं आहे आणि त्याचा त्रास माझ्यासारख्या युवकाला भोगायला लागणं हे देखील दुर्दैवाची गोष्ट आहे। आता पुढे काय? पुढे काय, मराठा समाज जो निर्णय घेईल, मराठा क्रांती मोर्चा जो निर्णय घेईल तो ज्या पद्धतीचा असेल त्याला माझ्यासारखा कार्यकर्ता समर्थन देईल। आता सगळे निषेध करतात, आपण काळ्या पट्ट्या ज्या आहेत त्या बांधून एक प्रकारे निषेध व्यक्त करतात आणि आता इथून पुढे काय नेमकी रणनीती असेल ही ठरणार आहे आणि जो काही आरक्षणाचा निकाल आलेला आहे त्याला मात्र सर्व मराठा समाजांनी कडाडून विरोध केलेला आहे आणि याचे पडसाद देखील आता महाराष्ट्रात आपल्याला उमटताना दिसणार आहेत। मनुश्री, निश्चित असे पडसाद नेमके उमटताना दिसणार आहेत। दुसरीकडे आपण बघतोय की एकीकडे आवाहन सुद्धा मराठा नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे की कोणतेही गैरप्रकार करू नका, कारण सध्या कोरोनाचा कठीण काळ आहे, उद्रेक नको म्हणून सांगण्यात आलंय। पण अमोल, आता जे काही आंदोलक किंवा आपण म्हणतो मराठा समाजाचे जे समन्वयक होते ते आम्ही मागे बघितलं, अनेकांनी काळ्या पट्ट्या लावलेल्या होत्या। नक्कीच, कारण की काही वेळापूर्वीच आपण पाहिलं तर निकाल येणार अशी सगळ्यांना अपेक्षा होती आणि तो निकाल सकारात्मक येईल असं सगळ्यांना वाटत होतं आणि त्याच अनुषंगाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहिलं तर एक प्रकारचा आनंद दिसत होता। मात्र जो काही निकाल 3 ते 4 मिनिटांमध्ये आला तो अतिशय धक्कादायक होता आणि त्यामुळे कशाही प्रकारे या सर्व घटनेचा निषेध नोंदवायचा म्हणून काही पदाधिकाऱ्यांनी काळ्या पट्ट्या या बांधलेल्या आहेत आणि काही वेळानंतर आता ते आंदोलन देखील करतील अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे सगळं काही शांततेत होऊ
होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र जो उद्रेक त्यांचा आहे तो प्रकर्षाने आपल्याला त्यांच्या बोलण्यामधून जाणवतोय आणि त्याचे पडसाद आता या दिवसांमध्ये आपल्याला उमटताना पाहायला मिळतील। खास करून राज्य सरकारच्या विरोधात आता मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना पाहायला मिळेल, कारण की राज्य सरकारच भूमिका मांडण्यामध्ये वेळोवेळी कमी पडलं अशा प्रकारचा आरोप मराठा समाजाने केलेला आहे आणि त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता मराठा समाजाने काळ्या रिबिनी बांधून त्यांचा निषेध आहे तो देखील व्यक्त केलाय। अर्थातच पुढे काय होतं यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज्य सरकारची सुद्धा एकीकडे बैठक सुरू आहे। राज्य सरकार नेमका बैठकीत काय निर्णय घेतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा असा दिवस होता। त्यामुळे आंदोलनं आता खरं तर इतकी झाल्यानंतर आज कुठेतरी निकाल लागेल असं अपेक्षित होतं। सगळे दावे प्रतिदावे आपल्या परीनं प्रत्येकानं एकीकडे याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे, केंद्र सरकारने बाजू मांडली, राज्य सरकारने बाजू मांडली, तरी सुद्धा आपण बघतो हा निकाल टिकलेला नाही। इतर राज्यांना जर मिळू शकतो तर महाराष्ट्राला का मिळू शकत नाही असा सवाल सुद्धा संभाजी राजे यांनी उपस्थित केलेला आहे। पण मराठा आरक्षण अखेर रद्द झालेलं आहे। जे उल्लेख केला संभाजी राजे राजश्री शाहू महाराजांनी 1902 मधली ही घटना आहे। राजश्री शाहू महाराजांच्या अधिसूचनेत मराठा समाजाला मागासवर्ग म्हणून आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती। नंतर 1942 मध्ये बॉम्बे सरकारकडून मराठा समाजाचा मागासवर्गात समावेश सुद्धा करण्यात आला होता आणि मराठा समाजाला शिक्षणात सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण मिळावं हा त्यामागचा उद्देश होता। त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात पेटला गेला। त्यानंतर 1980 मध्ये मंडल आयोगाने जेव्हा मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास मांडायला नकार दिला होता त्यानंतरच 1980 साली मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली होती, पण त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। त्यामुळे राजश्री शाहू महाराजांनीच 1902 मध्ये मराठा समाजाला मागासवर्गामध्ये आरक्षणाची तरतूद केली होती आणि हाच मुद्दा संभाजी राजे यांनी सुद्धा मांडलेला आहे। मात्र नंतर मंडल आयोगानं हे मराठा समाजाला मागासवर्ग मानण्यास नकार दिला होता 1980 साली। त्यानंतर हा मुद्दा कुठेतरी पेटत गेला। त्यानंतर 1992 मध्ये मराठा महासंघानं पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी राज्य सरकारकडे केली होती। 2005 ती लावून धरण्यात आली होती। शेवटी 2009ला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख असो किंवा शरद पवार असो यांनी या आरक्षणाच्या मागणीला एक प्रकारे पाठिंबा सुद्धा दिला होता। त्यानंतर नंतर आपण बघतो 2009 ते 2014 मध्ये सगळ्याच मोठ्या राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता। त्यानंतर 25 जून 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा मराठा आरक्षणाला मंजुरी दिली आणि शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण दिलं, तर दुसरीकडे मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं। मात्र 2005-2014 मध्ये आरक्षणाला न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली। हा सगळा इतिहास आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर साधारणतः 1902 पासून म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्तीचा जर इतिहास आपण बघितला तर मराठा आरक्षणाला आरक्षण मिळावं म्हणून हा लढा सध्या सुरू असताना आपल्याला वारंवार बघायला मिळतं। पुन्हा एकदा अमोल धर्माधिकारी यांच्याकडे जाऊया। अमोल, आपण बघतो हा सगळा लढा जर आपण बघितला तर इतक्या वर्षापासून आणि आज कुठेतरी तो लढा यशस्वी होईल असं म्हणत होते, असं वाटलं होतं। मात्र आज सुद्धा आपण बघतो हा लढा आजही सुरूच राहणार आहे, कारण एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये संभाजी राजांनी सुद्धा मांडलेला आहे की जर इतर राज्यांना 50% पेक्षा जास्ती आरक्षण मिळू शकतं तर महाराष्ट्राला मराठा समाजाला का मिळत नाही हा सवाल कुठेतरी कळीचा मुद्दा ठरणार आहे। की हाच मुद्दा घेऊन आता मराठा समाज आक्रमक होणार आहे, कारण की इतर राज्यांना जर 50% अधिक आरक्षण मिळत असेल तर मग महाराष्ट्राला का नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे। मुळात म्हणजे राज्य सरकार त्यांची भूमिका पार पाडण्यामध्ये वेळोवेळी कमी पडला अशा प्रकारचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता 50%वर आरक्षण न भागता इथून पुढे ही लढाई अशाच प्रकारे सुरू राहील। सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास ते आणून देणार आहेत की मराठा समाजाला आरक्षणाची खरंच गरज आहे आणि त्यामुळे आता मराठा समाज आक्रमक झालेला असताना पुन्हा एकदा आरक्षणाची लढाई आहे ती सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून जी आरक्षणासंबंधीची लढाई मराठा समाज लढत होता, 58 मोर्चे या ठिकाणी पाहिलेले होते, अनेक जण यामध्ये शहीद देखील झालेले होते। मात्र आता मराठा समाजाच्या पदरी ही निराशा पडलेली आहे आणि त्यामुळे मराठा समाज आता आक्रमक होणार आहे। ठिकठिकाणी देखील आंदोलन केलं जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र संभाजी राजे यांनी
शांततेचं आवाहन मराठा समाजाला केल्यानंतर मराठा समाज काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजचा दिवस हा मराठा समाजासाठी काळा दिवस असल्याचं देखील मराठा समाजाकडून सांगण्यात आलंय। मनुष्य अर्थातच आपण बघतोय आज एकीकडे सकारात्मक होता सकाळपासून मराठा समाज, आज ऐतिहासिक दिवस ठरेल म्हणून सगळी तयारी सुरू असताना अचानक या मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आणि आपण बघतोय की शेवटी आता ज्या पद्धतीने आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सांगतात की आजचा काळा दिवस सुद्धा ठरू शकतो आज मराठा समाजासाठी। मात्र या सगळ्यामध्ये मराठा समाजाची आता पुढची काय भूमिका असणार आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विलास बापट कायदेतज्ञ आपल्याबरोबर। विलास बापटजी, आपण बघतोय वारंवार आता हा सगळा लढा कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात सापडलेला आहे मराठा आरक्षणाचं, वारंवार आपण म्हणतो आहोत। आज हा तिढा सुटेल असं वाटत होतं, पण एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला, जर इतर राज्यांना 50% जर पुढचं आरक्षण मिळतं तर महाराष्ट्राला का नाही, मराठा समाजाला का नाही, हा मुद्दा कुठेतरी घेऊन आता मराठा समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं। काय नेमकं कायदा सांगतोय सगळ्यामध्ये? नाही, हा प्रश्न खूप गुंतागुंतीचा आहे हे खरं आहे, परंतु एक गोष्ट पहिली लक्षात घ्या की कॉन्स्टिट्यूशन इज व्हॉट द सुप्रीम कोर्ट सेज द कॉन्स्टिट्यूशन इज। तेव्हा सर्वोच्च न्यायालय जे सांगेल तोच अर्थ घटनेचा शेवट लागू शकतो। ते राजकारण्यांच्या हातात, पार्लमेंटच्या हातात किंवा विधानसभेच्या हातात नाही। आता हे जे रिझर्वेशनचं आहे याच्यामध्ये 14व्या कलमामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे, तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, त्यात बदल करता येत नाही। आणि 15 आणि 16 कलमाखाली आरक्षणाची तरतुदी आहेत। आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही, तो अपवाद आहे। आणि आंबेडकरांनी घटना समितीतच असं सांगितलेलं होतं की अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून आरक्षण हे 50% जास्त असू शकत नाही। हाच बरोबर मुद्दा इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी एकमताने 1992 साली मान्य केला आणि तेव्हापासून भारतातला कायदा असा आहे की 50% वर रिझर्वेशन देता येत नाही। आता बॉम्बे हायकोर्टाने जे निर्णय दिला आणि मान्य केलं आरक्षण, मी त्याच वेळी सांगितलं होतं की हे चुकीचं आहे। याचं कारण असं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सर्व हायकोर्टांवर बंधनकारक असतो, तेव्हा हायकोर्टाने हा निर्णय कसा काय ओव्हरस्टेप केला आणि अर्थातच त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आता तो रद्द ठरवला, अशी आताची स्थिती आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या की यात कुठल्या राजकीय पक्षाचा दोष नाहीये, म्हणजे आत्ताच्याही सरकारचा दोष नाहीये, याच्या आधीचा फडणवीस सरकारचाही दोष नाहीये। आता फडणवीस सरकारने बॅकवर्ड क्लास कमिशन नेमलेलं जे होतं त्याचा रिपोर्ट हा विधानसभेसमोर ठेवावा लागतो, तो ठेवला नव्हता। हा मोठा प्रोसिज्युरल दोष त्याच्यामध्ये होता आणि तोही पुन्हा सुप्रीम कोर्टात आता मांडला गेला। आता केंद्र सरकारमध्येही 340 कलमाखाली मागासवर्ग आयोग आहे, पण प्रेसिडेंटनी जर का त्याचा अहवाल मागितला तर तो संसदेपुढे ठेवावा लागतो। तसाच हा अहवाल हा विधानसभेपुढे ठेवायला पाहिजे होता, तो ठेवला गेला नाही। ही मोठी चूक फडणवीस सरकारकडनं मागच्या झाली होती आणि आता मला जे दिसतं त्याप्रमाणे 2च मार्ग आहेत, पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जा आणि हे 50% जे आहे हे वाढवून मिळतं का याचा प्रयत्न करा, किंवा 143 कलमाखाली सुप्रीम कोर्टाचाच सल्ला मागा की आता यापुढे आम्ही काय करावं। हा मार्ग मला दिसतोय निश्चित। उल्हाजी, पण त्याचबरोबर दुसरं सुद्धा असं म्हटलं जातं की राज्य सरकारच्या हातात सुद्धा निर्णय किंवा राज्य सरकारने सुद्धा विशेष न्यूमररी वापरून अशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि कुठेतरी सवलती द्यावा वैद्यकीय आणि ह्याच्यामध्ये, हे कितपत शक्य आहे? मग नाही, कायद्याच्या विरुद्ध जाऊन काहीच, घटनेच्या विरुद्ध जाऊन काहीच करता येणार। कायद्यामध्ये एक चढती शिडी असते, म्हणजे कॉर्पोरेशनचा कायदा आहे तो विधानसभेशी सुसंगत असला पाहिजे, विधानसभेचा कायदा संसदेशी सुसंगत असला पाहिजे आणि संसदेचा कायदा राज्यघटनेशी सुसंगत असला पाहिजे। राज्यघटना हा सर्वोच्च कायदा आहे देशातला, त्याच्या विरुद्ध कोणालाही म्हणजे कायदे मंडळाला किंवा एक्झिक्युटिव्हला, कार्यकारी मंडळाला वागता येणार नाही। निश्चित, धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल। अर्थातच आता थेटच आपण होतं सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा एकदा दाद मागायचा पुन्हा एकदा पर्याय आहे, त्यामुळे आता नेमका काय पर्याय मराठा आंदोलक किंवा मराठा जे समन्वयक आहेत ते आता मार्ग करतात किंवा सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण बघतो या सगळ्या निकालाबद्दल राज्य सरकारची सुद्धा महत्त्वाची बैठक सध्या सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं, त्यामुळे सरकारच्या भूमिकेबद्दल सुद्धा आता आपण बघतोय चर्चा सुरू झाल्या आहेत आणि सरकार नेमकं काय आता निर्णय घेतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्यामध्ये